आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई. 4.5 लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू वाहतूक करणारी कार जप्त. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर कडक कारवाई करत एक मोठा साठा जप्त केला आहे. सातारा शहराचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत असताना एका गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. शहरातील शाहू चौक ते पोवई नाका दरम्यान असलेल्या चैतन्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट समोरील रस्त्यावर एका इको कारमधून क्रमांक MH11DA 3160 मोठ्या प्रमाणात विस्की व बियरची अवैध वाहतूक केली जाणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे API अविनाश माने व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून सदर कार ताब्यात घेतली. वाहनाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने नेले जाणारे दारूचे एकूण 27 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत दारूसाठा आणि वाहन असा एकूण 4,49,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी प्रताप विजय बाबर वय 30 राहणार सदर बाजार सातारा, मूळ राहणार केकली तालुका वाई यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम आणि सचिन रिटे यांनी पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.